अब देखो यहाँ पे नेक्स्ट प्रॉब्लम तुम्हारा, ट्राइंगल एमएनटी सिमिलर ट्राइंगल क्यूआरएस, दोनों ट्राइंगल सिमिलर है। जो ट्राइंगल सिमिलर है उन्हीं ट्राइंगल का हमें रेशो ऑफ द एरिया निकालना है। जो ट्राइंगल सिमिलर है, ट्राइंगल एमएनटी सिमिलर ट्राइंगल क्यूआरएस, जो दो ट्राइंगल सिमिलर है उसका ही हमें रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्राइंगल निकालना है। ओके, अब रेशो, उस ट्राइंगल का रेशो ऑफ एरिया, रेशो ऑफ एरिया का रिलेशन आता है थ्योरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्राइंगल। जो ट्राइंगल सिमिलर रहता है और उनका रेशो ऑफ एरिया निकालना है तो उसका रिलेशन किसके साथ रहेगा? थ्योरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्राइंगल। इसके साथ ये लिखना ही पड़ेगा क्योंकि वहां पे एरिया निकालना है हमें। तो थ्योरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्राइंगल, फिर थ्योरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्राइंगल में जो करेस्पॉन्डिंग साइड रहेगा उसका बनता है स्क्वायर। करेस्पॉन्डिंग साइड का क्या बनता है? स्क्वायर। निशा इकडे पाय अंधारामध्ये का सांगितलं समजलं? अब यहाँ पे लेंथ ऑफ द अल्टीट्यूड ड्रॉन फ्रॉम द पॉइंट टी, लेंथ ऑफ अल्टीट्यूड निकालना पड़ेगा। तो यहाँ पे अगर हम दोनों का ट्राइंगल अगर निकाल देंगे, दोनों का ट्राइंगल, यहां पे अगर हमने दोनों ट्राइंगल निकाल दी, कोनो रे हसा, कोनो रे अब देखो यहां पे पहला वाला ट्राइंगल एम एन टी, सेकंड ट्राइंगल कौन सा है? क्यू आर एस, ये वाला ट्राइंगल है। हमें अल्टीट्यूड कहां पे निकालना है? लेंथ ऑफ द अल्टीट्यूड ड्रॉन फ्रॉम द पॉइंट टी, पॉइंट टी से अल्टीट्यूड निकालना है, पॉइंट टी से, यानी ये वाले पॉइंट से। और लेंथ ऑफ द अल्टीट्यूड ड्रॉन फ्रॉम द पॉइंट एस, ये वाले एस से, टी से और एस से हमें अल्टीट्यूड निकालना है। ओके, तो अल्टीट्यूड निकालेंगे तो यहां से हमने अल्टीट्यूड निकाल दिए, एक अल्टीट्यूड यहां से निकाल दिए और एक अल्टीट्यूड निकालेंगे। कहां से अल्टीट्यूड निकालेंगे? एस से, ये यहां से अल्टीट्यूड निकालेंगे। अब अल्टीट्यूड यानी ये परपेंडिकुलर हुआ तो वहां पे 90 डिग्री रहेगा, यहां पे क्या रहेगा? 90 डिग्री। इतना समझ में आए? अब ये अल्टीट्यूड हमने जो टी से अल्टीट्यूड निकाल दिए उसका लेंथ है 5 और इसका लेंथ है 9। यहां तक समझ में आया? अब ये हमने डायग्राम निकाल दिए, हम गिवन में लिखेंगे, गिवन में लिखेंगे ट्राइंगल एम एन टी, हाँ सिमिलर ट्राइंगल क्यू आर एस, ट्राइंगल सिमिलर है। ओके, हमें रेशो ऑफ एरिया ऑफ ट्राइंगल निकालना है। तो अगर हम यहां पे लिख रहे हैं बाय थ्योरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्राइंगल, स्टेटमेंट पाठांतर आहे सर्वांना? बाय हे तुकारामाचे जे भक्त आहेत, या तुकारामाच्या भक्तानं का म्हटला? जनाबाई सांगा, का म्हणला तुकारामाच्या भक्तांनी? कोणता अभंग म्हणला? पाहुणं सांगायचं ना, जो लिहिला त्यालाच पाहून सांगायचं. आता त्या दरवाजावर वाचून सांगा. जमला कॅबरे? बाय थ्योरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्राइंगल, तो यहाँ पे हम लिखेंगे एरिया ऑफ ट्राइंगल एम एन टी, हाँ, अपॉन एरिया ऑफ ट्राइंगल क्यू आर एस इज इक्वल टू. ओके, तो एक साइड होता है कौन सा? एम एन. एम एन इसका क्या रहेगा? करेस्पॉन्डिंग साइड का स्क्वायर रहेगा. एम एन का करेस्पॉन्डिंग साइड कौन सा है? क्यू आर. इसका भी रहेगा. ओके, बाद में एन टी, हाँ, इसका होल स्क्वायर, बाद में
आर एस। अब तीनों का तो काम नहीं रहेगा, एक ही का काम रहेगा, बाद में एडजस्ट कर देंगे, ये इक्वेशन फर्स्ट जैसा रिक्वायरमेंट रहेगा। ओके, अब हमारे पास ना एमएन का वैल्यू है ना क्यूआर का वैल्यू है, हमने तो रेशो ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल ये तो लिख दिए, लेकिन ये रेशो ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल यहाँ पे करेस्पॉन्डिंग साइड्स का होल स्क्वायर है, लेकिन कोई भी करेस्पॉन्डिंग साइड यहाँ पे नहीं है। जो गिवन है वो कोण आहे? टी। याच्यावरून आपण जो परपेंडिक्युलर काढलो, आपण काय याला नाव दिलो का? नाही। तर याला काय नाव देऊन? टी एक्स, आणि याला नाव देऊ वाय। ओके, अब देखो यहाँ पे इतना तो ये इतना हो गया। अब इसके बाद में ये करेस्पॉन्डिंग साइड निकालने के लिए अब ये वाले ट्रायंगल में जाएंगे। तुमच्याजवळ जसा आहे तसा तुम्ही सरळ सरळ गेले, बरोबर आहे? तुमच्याजवळ जसा आहे तसा सरळ सरळ गेले। ट्रायंगल सिमिलर होता, ट्रायंगल का होता? सिमिलर। म्हणून तुम्ही का लिहिले? बाय थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल। याच्यावर तुमचा काही ऐकू नॉलेज लागेल का? नाही। मग तुम्ही अटकल्या ढोड्यामध्ये। कसा अटकल्या? ना तुमच्याजवळ एमएन आहे ना तुमच्याकडे क्यूआर आहे का? काय? जर यापैकी जर एखादी जर करेस्पॉन्डिंग साइड राहिली असती तर तुम्हाला रेशो भेटला असताना, मग आता आहे का? नाही। मग हा काय आहे? एक्स टी, आणि हा आहे वाय एस किंवा एस वाय। तर मग आता जो आहे त्याच्याकडे जायचा, जो आहे त्याच्याकडे जावं लागेल वे। अबे ज्याच्या जवळ नाही आहे त्याच्यावर काय भेटेल का बे? मग आता याच्या जवळ यायचा। ट्रायंगल एम एक्स टी आणि ट्रायंगल क्यू वाय एस, इथून पाहू आपण। अब यहाँ पे लिखेंगे नाउ इन ट्रायंगल कौन सा? एम एक्स टी, हाँ, एंड ट्रायंगल क्यू वाई एस। इसमें से एक्स एंगल और वाई एंगल क्या है? 90 डिग्री। तो यहाँ पे हम लिखेंगे एंगल एक्स कांग्रुएंट एंगल वाय। रीजन का लिहाचा? ईच एंगल 90 डिग्री। झाला? अजून लिहितो मी, एंगल एम कांग्रुएंट एंगल क्यू, किसके वजह से? एंगल एम आणि एंगल क्यू हा कांग्रुएंट राहील। ऑलरेडी हे काय आहेत? सिमिलर। तर इथून सिमिलर ट्रायंगल आहे तर एंगल तर कांग्रुएंट राहील ना। मी इथेच लिहितो याच्या समोर एंगल एम कांग्रुएंट एंगल क्यू। बे सिमिलर आहेत ना ते, तर ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणजे त्याचा एंगल काय असेल? कांग्रुएंट। तर हा राहील इक्वेशन सेकंड आणि हा राहील इक्वेशन फर्स्ट। तो ये यहाँ पे हम लिखेंगे फ्रॉम फर्स्ट। दोन एंगल झाले, दोन एंगल कांग्रुएंट झाले, टेस्ट। तो यहाँ पे हम लिखेंगे ट्रायंगल एम एक्स टी, हाँ, सिमिलर ट्रायंगल क्यू वाई एस बाय ये टेस्ट। यहां तक समझ में आए? देखो हमने कैसे लिखा। दोन ट्रायंगल तुमचे सिमिलर आहेत ना? दोन ट्रायंगल, जो ट्रायंगल सिमिलर है याचा वापर करायचा। याला काहीतरी म्हणता तुम्ही टोपण नावानं, हाँ। तर जो ट्रायंगल क्या है? सिमिलर। उसी सिमिलर ट्रायंगल का रेशो ऑफ एरिया हमें चाहिए। तो हमने लिखा ट्रायंगल एम एन टी सिमिलर ट्रायंगल क्यू वाई एस बाय थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल, असं लिहिले। मग त्याच्या तुम्ही करेस्पॉन्डिंग साइड कशामध्ये लिहिले? स्क्वेअर मध्ये लिहिले। तो झाला तुमचा इक्वेशन सेकंड। फिर तुमको पता हुआ कि यहाँ पे तो करेस्पॉन्डिंग साइड हमारे पास तो है ही नहीं है। क्या क्या नहीं है? तो फिर हम दूसरे घर में चले गए। दूसरा घर कौन सा? एम एक्स टी क्यू वाई एस। इनको हमने सॉल्व कर दिए। इनको सॉल्व करने के बाद ये 90 और ये क्यू एंगल इक्वेशन फर्स्ट में है। तो ये दो ट्रायंगल के लिए हमें टेस्ट कौन सा मिला? कौन सा टेस्ट मिला? ये टेस्ट मिला। अब हम यहाँ पे लिखेंगे दोन ट्रायंगल सिमिलर राहिलं म्हणजे त्याच्या करेस्पॉन्डिंग साइड आर इन प्रपोर्शन राहतात, बरोबर आहे? दोन ट्रायंगल सिमिलर आहे म्हणजे रेशो ऑफ एरिया मिळते। दोन ट्रायंगल सिमिलर आहे म्हणजे त्याच्या करेस्पॉन्डिंग साइड ह्या कशा राहतात? प्रपोर्शन राहतात। म्हणजे एकाचाच डबल रोड आहे, एकाचाच काय आहे? डबल रोड। अबे जर बंटी हा जर कोणाचा मामा असेल
तर तो कोणाचा काकाही आहे ना बे, नाही आहे का? तर मग इथे हे दोन ट्रायंगल जर सिमिलर आहे तर त्याचे करेस्पॉन्डिंग साइड हे कसे राहतील? का म्हणलो मी? आणि दोन ट्रायंगल जर सिमिलर आहे तर त्याच्या करेस्पॉन्डिंग साइड कशा राहतील? प्रपोर्शन. मग मी इथे लिहितो देअरफॉर. सांगा प्रपोर्शन सांगा. एम एक्स आपला टी एक्स, हा टी एक्स याला काढू आपण. टी एक्स ला इथे आहे का? टी एक्स आहे ना? हा आता इथे आपण लिहू टी एक्स. इकडचा टी एक्स ना इकडचा कोणता बे? इकडून आलो ना, इकडून आलो ना बे. खाली याचा एस वाय इज इक्वल टू झाला. मग आता एक लिहू कोणते? एम टी अपॉन क्यू एस झाला. दोनच लिहू. याला काय लिहायचं सांगा? करेस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन प्रपोर्शन. इथपर्यंत लिहा तुम्ही. 90% प्रॉब्लेम झाला. होय. त्या रामाची सायकल आहे बुलेट सारखी. हा नाही, ते हवेमध्ये बरोबर उभी राहते. हा लिसन. त्या ज्या सायकलला पैडल नाही मारा लागे, फक्त बसायचा आणि बोलायला असं म्हणा थांबायचं आहे तर म्हणा लागते स्टॉप. हा नाही बिलकुल नाही पडत तू. हा लिसन बघा इकडे. बघा काय केलं तुम्ही या प्रॉब्लेम मध्ये. पहा दो ट्रायंगल एमएनटी और एक बार रिपीट कराओ. एमएनटी और क्यूआरएस दोनों ट्रायंगल कैसे है? सिमिलर है. जो ट्रायंगल सिमिलर है उसका ही हमें क्या निकालना है? रेशो ऑफ एरिया निकालना है ना. तो फिर हमने क्या बोला? बाय थ्योरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल ऐसा लिख दिए. फिर बाय थ्योरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल में जो करेस्पॉन्डिंग साइड रहेगा उनका क्या रहेगा? स्क्वायर. यहाँ पे हमने थर्ड साइड नहीं लिखा था. कौन सा नहीं लिखा था रे? एम टी. ऐसा बे आपल्या क्लासमध्ये भुजवला का बे? हा एम त्याला त्याला याची दाढ़ी केली होती त्याला. तो तीसरा साइड कौन सा नहीं हुआ था? एम टी. यहाँ पे लिख दो, यहाँ पे लिख दो एम टी का स्क्वायर अपॉन क्यू एस का स्क्वायर. एम टी स्क्वायर क्यू एस स्क्वायर चला. ये हुआ इक्वेशन फर्स्ट. सेकेंड. ओके. तो यहां पे हमें कोई करेस्पॉन्डिंग साइड नहीं मिला. चला बाळ गोपाळांनो, यहां पे हमें कोई करेस्पॉन्डिंग साइड मिला क्या? नहीं. फिर हम क्या गए? दूसरे ट्रायंगल में चले गए. दूसरा ट्रायंगल कौन सा? एम एक्स टी और क्यू वाई. यहाँ पे इसको हमने बाय ये टे से प्रूव कर दिए. बाद में इसका करेस्पॉन्डिंग साइड लिखा हमने. कौन सा करेस्पॉन्डिंग साइड लिखा? टी एक्स. और जो है वो लिखेंगे ना. कौन सा है तुम्हारे पास? टी एस है. तो यहाँ पे हमने लिखा टी एक्स. यहाँ से एस क्यू सॉरी एस वाई, बाद में एम टी बाय क्यू एस. तो मुझे ये बताओ टी एक्स का वैल्यू और एस वाई का वैल्यू तुम्हारे पास है ना? कितना है? टी एक्स का वैल्यू कितना है? 5 और एस वाई का 9. तो यहाँ पे हम लिखेंगे क्या लिखेंगे? 5/9 ऐसा लिखना पड़ेगा. उसके बाद में क्या है? इज इक्वल टू एम टी अपॉन क्यू एस. एम टी बाय क्यू एस इसका रेशो 5/9 है. एम टी बाय क्यू एस इसका रेशो कितना मिला? 5/9. ये एम टी बाय क्यू एस ये रेशो और कहां पे है? अब जिसको सॉल्व करना है वहां पे जाना पड़ेगा. जिसको सॉल्व करना है वहां पे जाना पड़ेगा. तो ये इक्वेशन सेकंड में है ये एम टी बाय क्यू एस है. ये
एम टी बाई क्यू एस। तो यहाँ पे हम लिखेंगे फ्रॉम इक्वेशन सेकेंड बोमलो बे एरिया ऑफ ट्रायंगल एम एन टी अपॉन क्यू आर एस। तीन साइड लिहायची काय गरज आहे का? का लिहाल फक्त एम टी का होल स्क्वायर अपॉन क्यू एस का होल स्क्वायर। ये दोनों का स्क्वायर कॉमन निकालेंगे एम टी बाय क्यू एस। इसका क्या बनेगा? होल स्क्वायर। दोनों का स्क्वायर हमने कॉमन निकाल दिए। एम टी बाय क्यू एस का वैल्यू कितना है? 5/9। तो यहाँ पे हम लिखेंगे, क्या लिखेंगे? 5/9। तो यहाँ पे लिखेंगे 25/81। लिया लवकर। लिहून झाला प्रॉब्लेम सर्वांचा? बरं, कानोबा ज्या दिवशी राहील ना त्या दिवशी लिहून. पहिले इकडे पहा, जरा लिहून झाला. अब देखो ये वाले ट्रायंगल में, इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी सेगमेंट डीई पैरेलल सेगमेंट ये भी, किसी ट्रायंगल में अगर कोई सेगमेंट ट्रायंगल के थर्ड साइड को पैरेलल है, पाय ऍक्शन मी कोणत्याही ऍक्शन सांगून राहिलो. क्या बताया मैंने? किसी ट्रायंगल में अगर कोई सेगमेंट वही ट्रायंगल के किसी साइड को क्या रहता है? पैरेलल. तो वहां पे खुद से क्या अप्लाई होता है? क्या अप्लाई होता है? ऋतुजा, काय अप्लाई होते? काय अप्लाई होते? बेसिक प्रोपोर्शनैलिटी थ्योरम, ये अप्लाई होता है. ओके, तो डायरेक्ट रहेगा बीई अपॉन ईसी इज इक्वल टू एडी अपॉन डीसी. नहीं तो फिर अगर जो कॉमन वर्टेक्स है वहां से भी हम ले सकते हैं सीई अपॉन ईबी इज इक्वल टू सीडी अपॉन एडी, ऐसा भी लिख सकते हैं. आंसर एक ही रहेगी. राइट डाउन, ये आंसर में लिख दो. इन ट्राइंगल ए बी सी डीई पैरेलल ए बी, therefore by basic proportionality theorem, by basic proportionality theorem BE upon EC is equal to AD अपॉन DC. तुम्हारा BE का वैल्यू x है, EC का वैल्यू 6.4 माइनस x, वहां पे 5/3. क्रॉस मल्टीप्लाई करना पड़ेगा. 3 इंटू एक्स 3x और वहां पे 5 इंटू 6.4 माइनस एक्स, ये होता है 3x. 6.4 को 5 से मल्टीप्लाई कर दो, कितना आया रे? किती आला? 32 माइनस 5x. ये माइनस 5x इधर ट्रांसफर होगा तो ये बनेगा 5x प्लस 3x इज इक्वल टू 32. ये होता है 8x इज इक्वल टू 32 और x इज इक्वल टू 32/8, तो x इज इक्वल टू 4. यहां तक हमने सॉल्व कर दिए. अब देखो यहां पे हो गया, सभी का हुआ.
सर्वांचा झाला? अब हमने सॉल्व कर दिया, प्रॉब्लम रॉन्ग हुआ, प्रॉब्लम रॉन्ग हुआ, अब कैंसिल करना पड़ेगा। क्यों क्यों कैंसिल करना पड़ेगा? पर ना प्रॉब्लेम को कॅन्सल करना पडेगा। हा देवेश्री, प्रॉब्लेमला कॅन्सल करावं लागेल। आम्हाला भेटला एक्स आणि फाईंड करायचा आहे बी, बी फाईंड करायचा आहे ना, आणि आम्हाला व्हॅल्यू कोणती भेटली? एक्स। आता बी कशी सॉल्व करायचा? बी कसा फाईंड करायचा? बी नाही भेटली, हाँ एक्शन। आता मी कोणती एक्शन करूँ? हाँ, हमें तो वैल्यू मिला एक्स का और हमें फाइंड करना है बी। रिद्धि सिद्धि जोड़े का आंसर नहीं है। एक्स फाइंड, हमने एक्स फाइंड कर दिए। हाँ, सूरवीराला केवढा मोठा प्रश्न आला। हाँ, आज तो तलवार घेऊन बाहेर निघेल। हाँ, प्रॉब्लेम राग हुआ, एक पेज गेला माझा, एक पेज गेला। खुशे, केवढी मोठी निराशा आली आम्हाला। हाँ का, केवढी मोठी निराशा आली। आता गाणं म्हणावं लागेल, खुशी का है मौसम। हाँ का एक्स भेटली, बी नाही भेटली, खुशे। हाँ, पोरी निराश झाल्या, मी उदास झालो, ओ सॅड हुए। हाँ, का करायचा, का करायचा खुशे? तिची ऍक्शन कामात नाही येऊन राहिली। ते केव्हापासून गंमत द्या, सायकल नाही येते याजवळ, म्हणून आन्सर बरोबर निघाली नाही। बरोबर आहे? हा, पूनम बहुत मांगे, बरोबर आहे काय? हे संत तुकारामाचे भक्त कामून राहिले, बरोबर आहे? तिचा काही स्टेटमेंट येऊ द्या ना पब्लिक मध्ये। खाली लिहा, देयरफॉर b इज इक्वल टू x इज इक्वल टू 4। झालं? आणि या बी ला शॉर्ट मध्ये काम म्हणजे काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? बी ला काय म्हणतात माहिती आहे का? माहित नाही आहे? बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग। लिसन, अब ये वाला डायग्राम में देखो। हा काय दिला आपल्याला इथे 90 डिग्री काढा। काढले? तो प्रॉब्लम में है सेगमेंट पी ए, सेगमेंट क्यू बी, सेगमेंट आर सी एंड सेगमेंट एस डी आर परपेंडिकुलर टू लाइन ए डी। सभी सेगमेंट यानी चारों सेगमेंट, आयुषा दिसून राहिला? 2-3 विटा लावा लागतील खाली। हा, विटा लावून का खाली? नहीं ना? सेगमेंट पी है, सेगमेंट क्यू बी, ये चारों जो सेगमेंट है वो एक ही लाइन के ऊपर परपेंडिकुलर है। और जब चारों सेगमेंट एक ही लाइन के ऊपर जब परपेंडिकुलर रहते हैं तो चारों लाइन पैरेलल भी रहते हैं। का म्हणलो मी? पुन्हा बाई बघा काय म्हणलो, काऊन बेस नाही लागून राहिला आज? हा, संत्री गोळी खाशील? हा, विक्स ॲक्शन 500 तेही नाही, काहीच नाही। हाँ बघा इकडे, जब चारों सेगमेंट एक ही लाइन के ऊपर परपेंडिकुलर है, ये वाला सेगमेंट, ये वाला सेगमेंट, ये वाला सेगमेंट, सभी सेगमेंट एक लाइन के ऊपर परपेंडिकुलर है, तब हम उसको बोलते हैं कि चारों लाइन एक दूसरे को क्या है? पैरेलल है। एवढी गोष्ट क्लियर झाली? अब चारों लाइन पैरेलल, ये कोई पैरेलल है, अब ये कोई ट्रायंगल तो नहीं है। ट्रायंगल है क्या? नहीं। चार सेगमेंट एक ही लाइन के ऊपर परपेंडिकुलर आहेत, जेव्हा चारही सेगमेंट एका लाईनवर परपेंडिकुलर आहेत, सेजल त्या कोणत्या लाईनवर परपेंडिकुलर आहेत? बाय मी साईडला झालो, इकडे पटाच्या दानीवर आहो मी, पिंपळगावच्या। चारही सेगमेंट एका लाईनवर परपेंडिकुलर आहेत, ते लाईन कोणते?
कोणती लाईन? एडी. एडी लाईनवर परपेंडिक्युलर आहेत चारही सेगमेंट. म्हणजे त्या चारही सेगमेंटला आपण का म्हणावचा? मग का म्हणावचा? पैरेलल. चारों क्या है? पैरेलल. अब वहां पे पैरेलल है, चार लाइन एक दूसरे को पैरेलल है. अब वहां पे क्या अप्लाई करेंगे? अब वहां पे 4 है तो प्रॉपर्टी ऑफ 4 पैरेलल लाइन. लेकिन पहले 3 बोलेंगे. आपने जो प्रॉपर्टी का यह है 3, तो पहले 3 लाइन को हम सॉल्व करेंगे ना, एक लाइन को साइड में रखेंगे. तो वहां पे हम अप्लाई करेंगे प्रॉपर्टी ऑफ 3 पैरेलल लाइन एंड देयर ट्रांसवर्सल. इतना समझ में आया? तो अब देखो क्या लिखना है हमें. राइट डाउन. लिया? माझ्या मागे मागे लिया तुम्ही. गिवन सेगमेंट पीए, सेगमेंट क्यूबी, सेगमेंट आरसी, सेगमेंट एसडी आर परपेंडिकुलर टू लाइन एडी. चारों सेगमेंट एडी के ऊपर परपेंडिकुलर है. Therefore PA parallel, QB parallel, RC parallel, ESD. चारों लाइन पैरेलल हुए. चला? तो प्रॉपर्टी हम कौन सा अप्लाई कर रहे हैं? सर्वांना पाठांतर आहे? तुम्ही माझ्यासोबत रोंटी नाही बोलले? सर्वांना हा स्टेटमेंट पाठांतर आहे? आणि पाठांतर पाहिजेत ना, एक्झाम देवाची आहे बोर्डाची. बरोबर आहे? तुम्हाला एक्झाम देवाची आहे ना, पाठांतर पाहिजे स्टेटमेंट. तर स्टेटमेंट कोणता रे गोंधुळे? काय म्हणते भक्तगण? कोणता स्टेटमेंट? हा तो होय. हा सांग रे वेदांत का तो रे. तुला तिकडे दाबणी नाही शिवलं त्या खिडकीजवळ, तर थांब आता मी लिहा खाली. बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पैरेलल लाइन्स and their transversal. चला? अब 3 लाइन पैरेलल बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पैरेलल लाइन. तो वहां पे 4 पैरेलल लाइन है, एक साइड में रख देंगे, एक साइड में रखेंगे. हमें क्या निकालना है? PQ ना. क्या निकालना है? तो एक ऐसा रेशो लेंगे PQ बाय QS. म्हणजे एक साइडला ठेवलो मी. कोणती वाली? RC. तो बाद में लिखना अभी. हाँ, PQ बाय QS झाला. नंतर कोण आहे? AD. असा AB बाय हा बीडी. हा ना, सिगारेट नाही याला. काय लिहायचं ना आता? तुम्हाला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे? PQ ची. तर उलटा घेतो मी. थांबा आता. 4 मार्कचे प्रॉब्लेम एवढे इजी नसतात हा, लक्षात ठेवायचं. आपल्याला PQ काढायचं आहे तर PQ खाली ठेवतो मी. PQ तो वहां पे रहेगा SQ. PQ मुझे फाइंड करना है SQ. वहां पे क्या रहेगा? DB. और वहां पे ये B. जना बाय कंपोनेंडो. बाय कंपोनेंडो नाव ऐकलं असेल ना? कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो आहे ना.
काय बाय कंपोनेंडो अँड डिव्हिडंडो, मग नंतर येईल बाय कंपोनेंडो अँड गिली डंडो. हाँ, बाय कंपोनेंडो एंड गिल्ली डंडो. अब यहाँ पे ओनली कंपोनेंडो, नो गिल्ली डंडो. हाँ, तो कंपोनेंडो यानी डिनोमिनेटर वाला टर्म ऊपर में जाएगा और क्या करेगा, एडिशन करेगा. तो एडिशन एस क्यू प्लस पी क्यू अपॉन पी क्यू. यहाँ पे बोलो डी बी प्लस ए बी अपॉन ए बी. इतना समझ में आए. अब एस क्यू प्लस पी क्यू, एस क्यू आणि पी क्यू या जर दोघांची ऍडिशन केलो मी, एस क्यू आणि पी क्यू, तर काय भेटेल. एस क्यू आणि पी क्यू, एस क्यू आणि पी क्यू या दोघांची जर ऍडिशन केलं ना, आपण क्यू ला कॉमन काढलो तर काय भेटेल, पी एस. एस क्यू आणि पी क्यू ची ऍडिशन का होईल, कंप्लीट पी एस. तो यहाँ पे हम लिखेंगे पी एस अपॉन पी क्यू. जरा डीबी आना ये बी, डीबी आना ये बी, कॉमन कोण आहे बी, तर ऍडिशन का होईल एडी, एडी अपॉन ए बी. झाला का सांगितलं मी. पहा, प्रॉपर्टी बाय 3 पॅरल लाईन्स ना बरोबर लिहिल्या. तुम्ही कोणत्या लाईनला साईडला ठेवल्या होत्या, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरल लिहून झाल्यानंतर तुम्ही का केले, बाय कंपोनेंट. कारण डायरेक्ट हे तुम्हाला तुमच्याकडे एस क्यू ची व्हॅल्यू आहे का, अबे एस क्यू पी क्यू काढायचा आहे, एस क्यू आहे का नाही, नंतर डीबी आहे, बीडी आहे का नाही, बीडी नाही आहे, आणि काय आहे फक्त ए बी, म्हणजे हेही व्हॅल्यू नाही आहे, हेही नाही आहे ना, हेही नाही आहे ना, म्हणून आपल्याला का करावं लागला, कंपोनेंट. मैंने क्या बताया, समझ में आया. प्रॉपर्टी ऑफ 3 पैरेलल लाइंस अप्लाई करने के बाद ये जो रेशो है, इस रेशो में सिर्फ तुम्हारे पास एक ही वैल्यू है. कौन सा वाला वैल्यू है, ये भी नहीं है, ये भी नहीं, और इसको तो निकालना है. इसलिए हमने क्या अप्लाई कर दिए, कंपोनेंडो. कंपोनेंडो कशासाठी अप्लाई केलो, समझला, क्यों अप्लाई कर दिए, हमारे पास ये की वैल्यू है इस रेशो में. ओके, इसलिए हमने अप्लाई कर दिए. अब पीएस का वैल्यू तुम्हारे पास है, पीएस का वैल्यू कितना है 280, पी क्यू निकालना है. बाद में एडी का वैल्यू है तुम्हारे पास, तो मिलेगा ना, एडी मिलेगा. एडी कैसे मिलेगा, एडी यानी क्या होगा, ए बी प्लस बी सी प्लस सी डी, हे पूर्ण एडी. एडी भाई येड्या पहा इकडे, पूर्ण एडी म्हणजे का होईल, ए बी प्लस बी सी प्लस इज इक्वल टू एडी. झाला. तर बघा इकडे पीएच ची व्हॅल्यू सांगा, येड्याऊ पीएच ची व्हॅल्यू सांगा बे 280. पी क्यू ची व्हॅल्यू काळाची आहे, ते टनी सांगत होती आपल्या जवळची एक व्हॅल्यू. झाला. ए बी ची व्हॅल्यू आहे का, कोणा ए बी ची व्हॅल्यू 60, आणि एडी ला का लिहायचा, ए बी प्लस बी सी प्लस सी डी. इतना समझ में आया. यहाँ पे हम लिख दे 280 अपॉन पी क्यू अपॉन 60. ए बी ची व्हॅल्यू किती आहे सांगा, 60 70 80. एवढं झाला. 280 अपॉन पी क्यू इज इक्वल टू 60. हाँ सांगा यांची ऍडिशन किती होईल, 8 आणि 7 15, 15 आणि 5 20 आणि 1 21, 210. झाला. दोनही साईडचा 0 0 कॅन्सल. काल सांगितलं होतं मी, दोनही साइडला जर कैंसिल हो तो न्यूमेरेटर न्यूमेरेटर, डिनोमिनेटर डिनोमिनेटर. तो ये 0 0 क्या हो जाएगा, कैंसिल. तो यहाँ पे रहेगा 28, यहाँ पे रहेगा पी क्यू, यहाँ पे रहेगा 21, यहाँ पे रहेगा 60. आता का करेन, क्रॉस मल्टिप्लिकेशन. सांगा 28 इंटू 60 इज इक्वल टू 21 टू पी क्यू. देयरफॉर पी क्यू ची व्हॅल्यू काय झाली सांगा आता, 28 इंटू 60 अपॉन 21. झाला. कितीने डिवाइड कराल, 3 ने नाही 7 ने, 7 चौ इथे 3 याला डिवाइड करेल, कोणाला 60 ला. तर पी क्यू ची व्हॅल्यू किती होईल, 4 इंटू 20. ओके. तर पी क्यू किती भेटली, 80. कसा काढलो समझला, एक बार देख लो. हमने अप्लाई कर दिए, हमने अप्लाई कर दिए बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पैरेलल लाइन.
ये अप्लाई कर दिए ना। अप्लाई करने के बाद इसका वैल्यू नहीं है, इसका भी नहीं है, और ये निकालना है, और ये भी है। तो 3 वैल्यू हमारे पास नहीं है क्या? नहीं। इसलिए हमने किसको अप्लाई किया? बाय कंपोनेंडो। कंपोनेंडो को अप्लाई करने के बाद एस क्यू और पी क्यू का एडिशन क्या होता है? पी एस। इसका एडिशन क्या होता है? ये डी। और ये डी यानी कौन? ये बी प्लस बी सी प्लस सी डी। इस टाइप में हमें किसका आंसर मिला? पी क्यू का। लिया इथपर्यंत लवकर। पी क्यू का वैल्यू हुआ। अब किसको फाइंड करना है? क्यू आर। तो रेशो क्या लेना पडेगा? पी क्यू बाय क्यू आर। त्यापैकी पी क्यू ची व्हॅल्यू जवळ राहील, क्यू आर काढायचा आहे. नंतर ए बी बाय बी सी. तर ए बी आहे ना, बी सी आहे ना, म्हणजे जमला काय? जमला. पी क्यू बाय क्यू आर हा रेशो होईल. राईट डाऊन. आल्सो पी क्यू बाय क्यू आर. वहां पे चले जाओ. ए बी बाय बी सी लिहिले. असा रेशो लिहिले. खाली लिहाल बाय कंपोनेंडो. बाय कंपोनेंडो. अबे भूत्याऊ, अबे मगांच्या रेशो मध्ये एकही व्हॅल्यू नव्हती म्हणून कंपोनेंडो असं सांगितलं होतं तुम्हाला भूत्याऊ. अबे येती आहे ना बे, याची आहे, याची आहे ना, याची आहे ना बे. तर येती कायले कंपोनेंडो डिव्हिडंडो गिलिडंडो लावाल? हा टंटनो समजते का नाही बे? मगाही सांगितलं का त्या रेशो मध्ये तुमच्याजवळ 3ही व्हॅल्यू नव्हत्या ना. हाँ पी क्यू का वैल्यू है तुम्हारे पास. अभी हमने निकाला, कितना निकाला रे? 80. वहां पे लिख दो 80 बाय क्यू आर. ए बी का वैल्यू है तुम्हारे पास 60 और बी सी का वैल्यू क्या है रे? 70. चला हा 0 0 कॅन्सल. इथे का राहिला रे? 80 क्यू आर 6 बाय 7 क्रॉस मल्टीप्लाय करा. 6 इंटू क्यू आर इज इक्वल टू 7 इंटू 80. काय झाला? क्यू आर इज इक्वल टू 7 इंटू 80 बाय 6. सिंप्लिफाय करा. कितीने डिवाइड कराल? 2 ने. इथे 3 राहील, इथे राहील 40. क्यू आर इज इक्वल टू किती होईल रे? 40 बाय 3. हे झाली क्यू आर ची व्हॅल्यू. अजून काय आहे? 7 आहे का? इंटू 7 म्हणजे किती होतील रे मग ते? 280 लिहा. 280 बाय 3 क्यू आर ची व्हॅल्यू झाली. झाला? इथपर्यंत लिहून झाला? या लवकर. अरे लक्ष्मण कुठे रे? दिसून राहिला बापा. मोही सुंदर सभे तिथे जंगलामध्ये. लिसन. पहला वैल्यू पी क्यू, सेकंड वैल्यू क्यू आर, थर्ड वैल्यू किसका निकालना है? आर एस. लिसन. पी क्यू का वैल्यू मिला हमें मिला क्यू आर, हमें नहीं मिला एस आर. एस आर निकालना है ना? आर एस. हाँ चलते एकच आहे. देखो जिस सेगमेंट में हम चले गए, सेगमेंट कौन सा है? टोटल पीएस. टोटल सेगमेंट आहे. पाहू आता कोणाचा लॉजिक लागते. तर इथे किती रट्टा मारण्यावाली आहेत. टोटल सेगमेंट म्हणजे बघा इकडे हा मोठा जो झाड आहे पीएस, हा पीएस नावाचा जो झाड आहे, या पीएस नावाच्या झाडावर पी क्यू नावाची एक फांदी आहे, तेही भेटली. क्यू आर नावाची फांदी आहे, तेही भेटली पीएस नावाच्या झाडावर. बरोबर आहे? पाय माझी ॲक्शन पाय. पीएस नावाच्या झाडावर पी क्यू नावाची फांदी आहे, क्यू आर नावाची फांदी आहे. सांगून राहिलं बरं. म्हणजे माझ्या मनामध्ये पहा किती खुशी आहे. हा एस आर नावाची फांदी नाही आहे, ते काढावची आहे.
कसा सॉल्व करायचा कोण सांगेल? हात वर करा. कसं सॉल्व करायचा? कसा सॉल्व करायचा? बरं, हा सांग देवेश्री. ना 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 हा ना 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 हा श्रद्धा. ना अजून 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 इकडे कोणी? अजून हा 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 आदित्य. ना अजून कोणी? अच्छा हा सिल्वर बेबी. हा आस्था. पी क्यू क्यू आर ना. हाँ जानवी. तो पी एस ये टोटल वैल्यू हमारे पास है. किसका वैल्यू है? हाँ अजून कोणाला इकडे सांगायचं होतं? हाँ सांग रे हेमा. हाँ तू सांग. तो हमें निकालना है आर एस, निकालना है ना आर एस. तो आर एस पी एस के ऊपर है. तो टोटल पी एस का वैल्यू हमारे पास है. तो टोटल पी एस यानी क्या होगा? पी क्यू प्लस क्यू आर प्लस आर एस असा होईल. कंप्लीट पी एस म्हणजे काय आहे? कंप्लीट पी एस म्हणजे पी क्यू प्लस क्यू आर प्लस आर एस. ये तीनों का एडिशन यानी क्या होता है? पी एस. अब पी एस का वैल्यू हमारे पास कितना है? 280. पी क्यू का वैल्यू है, पी क्यू ची वैल्यू किती आहे? 80. क्यू आर ची वैल्यू आहे काय आहे? 280/3 आणि आर एस तुम्हाला भेटेल. असा मगाशी कोणतरी सांगितलं होतं. लिहा लवकर. तर 280 माइनस 80 इज इक्वल टू 280/3 प्लस आर एस. इतना रहेगा 200. 200 माइनस 280/3 इज इक्वल टू आर एस. चला ये है आर एस. यहाँ पे क्रॉस मल्टीप्लिकेशन किती होईल रे? 600 माइनस 280/3 इज इक्वल टू आर एस. किती राहतील रे? 220 405 320 320/3 इज इक्वल टू आर एस. डिवाइड करा. डिवाइड करा लवकर. किती येते? तेवढीच ठेवायची आहे व्हॅल्यू. तेवढीच ठेवा. आर एस इज इक्वल टू 320/3 एवढीच ठेवा. बंद कर.